नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षातील हा आपला पहिला व्लॉग असणार आहे. तर आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये आपण आपल्या शेतावरती लँड डेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजेच आपली जी झोपडी आहे छोटीशी त्या साईडला आहे, तुम्हाला दाखवतो. तर ती छोटीशी झोपडी आहे, त्याच्यासमोर जेवढी जमीन आहे तेवढ्यामध्ये भाज्या लावण्याचा प्रयोग करणार आहे. त्यासाठी आपण हे जे 4 आंबे आहेत, हे 2 आणि हे 2 ह्याच्या मधली जी जागा आहे त्याच्यामध्ये थोडेसे अळूचे कंद लावलेले आहेत आणि त्याला पाणी द्यायला चालू केलेलं आहे. हे बघा, पाणी दिसत असेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत, म्हणजे झोपडीच्या एकदम समोर. तर आता हळूहळू जे पूर्ण जसं होईल त्या पद्धतीने आपण लागवडी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर तर मित्रांनो, छानपैकी पाणी लागत आहे आपली जी आपण अळूची लागवड केली आहे त्याला. तर मित्रांनो, त्याच्यासोबत आपण आपल्याकडे थोडंसं बियाणं होतं तागाचं, ज्याला हिरवळीची खतं म्हणतात. तर आपण मध्ये मध्ये अळूच्या मध्ये हिरवळीची खतं टाकणार आहोत, म्हणजे ताग टाकणार आहोत. तर आपण टाकतो. तर मित्रांनो, आपण ताग पूर्ण टाकून झालेला आहे. आपण थोडासा जाडच टाकला, कारण की थोडा जुना होता, 1 वर्षापूर्वीचा होता, म्हणून थोडासा कमी उगवेल किंवा थोडासा खराब झाला म्हणून आपण कमी टाकला आहे. तर पाहू किती उगवण्याची कॅपॅसिटी, त्यानुसार नंतर आपण पुन्हा टाकणार आहोत. आणि अजून आपल्याकडे थोडासा आहे, तर तो आपण नंतर टाकणार ज्या ठिकाणी मोकळी जागा उरेल तेव्हा. आणि मित्रांनो, आपले घरची माणसं जी भात झोडली होती त्याच्या ज्या गुंड्या असतात, पाऊली असतात, ती घरी वाहायला, म्हणजे घरी विकण्यासाठी ती वाहिली जात आहे घरी. तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि आपल्याला दुसरं काम सुद्धा करायचं आहे, कारण की पाणीकडं पाईप चालू करून ठेवायचं आहे आणि पूर्ण पाणी एकदम संतपून लागत आहे. तर आता आपण तिकडे जाऊ. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं, ये मजाक हो रहा है। 1 सेकंड यार, मजाक। तर मित्रांनो, तिकडचे पाणी शिकून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी ओलं करतोय, कारण की उद्या किंवा परवा आपल्या ट्रॅक्टर चालवायचं या ठिकाणी भाजीपाला लागवड करण्यासाठी. तर साधारणतः अर्धा 1 तास लागेल पूर्ण शिकून झाल्यानंतर, कारण की इथून तर आपल्याला त्या ठिकाणी आपली झोपडी आहे तिथं परत शिकून टाकायचा पूर्णच. ठेवून देऊ आता. पाहू थोडीशी घेऊन लागू बसला.